नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 11 मे. आज राज्यात वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा वेग कमी जास्त होत राहील. यापैकी दुपारनंतर पश्चिम विदर्भ, खानदेश, मराठवाडा, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच नाशिक, डहाणू, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पावसासंबंधी दिलेला भाग सोडून या जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक, तसेच संभाजीनगरचा दक्षिण भाग, तसेच अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, बेळगाव, खानदेश, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच आज राज्यात खानदेश, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या विभागात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 45 अंश दरम्यान राहील. एखादे दुसरे ठिकाणी तापमान 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच कोकणात, मुंबई व उपनगरात, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र येथे उष्णतेची तीव्र लाट राहील. या विभागातील तापमान रोजच्या सरासरी तापमानापेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहील. तसेच दिनांक 12 मे रोजी पूर्व विदर्भ सोडून राज्यात उष्णतेची तीव्र लाट राहील. पूर्व विदर्भात सौम्य लाट राहील. तसेच दिनांक 13 ते 15 मेपर्यंत राज्यात उष्णतेची तीव्र लाट राहील. दिनांक 16 ते 18 मेपर्यंत राज्यात सौम्य लाट राहील. सदर असा सविस्तर अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच आज पंजाब राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच हरियाणा, पूर्वोत्तर राज्यात, तसेच केरळ, तसेच कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच उद्या कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच बेळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. तसेच पश्चिम विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. मित्रांनो, उद्या काही कामानिमित्त अंदाज दिला जाणार नाही. मित्रांनो, यावर्षी मान्सून लवकर येणार हे जरी खरे असले तरी बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात तयार होणाऱ्या काही प्रणालीमुळे मान्सूनचे आलेले बाष्प ते गोळा करून दुसरीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काही दिवस पावसात खंड पडू शकतो असे आपण गेल्या वर्षी पाहिले आहे. साधारण गेल्या वर्षी मे महिन्यात बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनमुळे मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता व नंतर डिप्रेशनने मान्सूनचे आलेले बाष्प स्वतःबरोबर उत्तर भारताकडे घेऊन गेल्यामुळे आपल्या राज्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागात जुलै महिन्यातील 3 आठवडे राज्यात विस्कळीत स्वरूपात अधूनमधून पाऊस पडला होता. याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. तसेच दिनांक 12 ते 22 मे या तारखेदरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भाग सोडला तर इतर भागात स्थानिक वातावरणानुसार
पावसाची शक्यता राहील. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.